पैसा पैशाला खेचतो. पैसा जर पैशाला खेचतो हे तुम्हाला कळतंय, तर मग तुम्ही उधारीवर का आणता? मग उधारीला खेचते, कर्ज कर्जाला खेचतं. सगळ्या गरीब शेतकऱ्यांना काय वाटतं, नाही कमी खर्च सोडावं, आपोआप यावं. आणि म्हणूनच आपण कुठे राहिलो, उधारीचं जाळं. दुसरं जाळं काय आहे, अज्ञानाचं. सगळ्यांचं लक्ष कशावर केंद्रित केलं, तो व्हरायटी. म्हणजे जातीमुळेच पीक चांगलं येतं हे आपल्या डोक्याला असं कुटुंब भरलंय, त्यामध्ये उतरले आपल्याला हे कळतच नाही. माल चांगला येण्यासाठी जमीन चांगली असणे गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या बापजाद्यांनी आपोआप केलं. तुमचा कापूस किती पिकत होता पहिला? पूर्वी खूप चांगला 10-12 तर सहज यायचा, बरोबर आहे. किती वर्षापूर्वीची गोष्ट ही? 10 वर्ष. आणि आता किती निघते तिथं? 3, 4, 5. आणि याला आम्ही काय म्हणतो, आधुनिक शेती. याला आम्ही म्हणतो विकास. कोणता विकास आहे? तुमचा कपास जर 15-16 किंवा 12-13 निघत होता आणि तो जर 3-4 वर आलाय, म्हणजे तुम्ही अधोगतीकडे चालले. हे सांगायला काय ज्योतिषाची गरज आहे का? आपण त्याला काय म्हणतो, वातावरण बिघडलं. सांगणाऱ्यांनी आपल्याला अशी भुलभुलैया टाकली. तुमची मती भानावर ठेवलेली नाही, हीच भानामती. त्याच्यानंतर काय हो, तण. आम्ही तणाच्या एवढं मागं लागतो, जसं काय आम्हाला युद्धचे आमचं. शेतीचा शत्रू कोण आहे? तण, रोग, किडी. हे 3 शत्रू आहे, बरोबर आहे ना? तुम्ही विष घेऊन फवारता म्हणल्यावर तुम्ही कोण आहे? तारक आहे का मारक आहे? पिकाला विचारा का बा तुझा मालक कोण आहे? तो काय म्हणल, तो आला का आतंकच तयार करतो. कीड आणि रोग परवडला, पण तुझ्या विषारी फवारे परवडले नाही, असं पीक म्हणताय आज. तर रोग आणि किडी हे आमच्या दुश्मन नाही, त्या आम्हाला सांगायला येतात. तुझी माती काय झाली, खराब. अज्ञान, अहंकार आणि आळस हे 3 शत्रू आहे माणसाच्या आजच्या काळात. आळसामुळे माणूस म्हणतो आपोआप येते. अज्ञानपणा कशामुळे तयार होतो? स्वतःला जास्त शहाणं समजल्यामुळे. खरा ज्ञानी तो आहे जो समजतो मला काहीच कळत नाही. तुमची कैरी हिरवी आहे, पपई हिरवी आहे, केळी हिरवी आहे, तरच ती मोठी होणार आहे. ज्या दिवशी ते पिवळं पडणार त्या दिवशी काय होणार आहे, गळून पडणार आहे. तुम्ही कायम विद्यार्थी राहिले पाहिजे. शेतीमध्ये अज्ञान, 1-2 पिकं जर चांगले आले ना केमिकलवर, तो गावामध्ये लगेच टोपी कडक करून लगेच गमछा बिमछा असं एकदम नवीनच घेतो. लगेच त्याला विचारलं काय रे, काय केलं होतं? त्याला माहिती नाही काय केलं ते दरवर्षी सारखंच करतोय. कसं काय आलं? तुम्ही तुमच्या शेतीचं निरीक्षण करा, अभ्यास करा. तुमच्याजवळ फार मोठं ज्ञानाचा साठा आहे.